नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई विरार महानगर पत्रकार संघ ने जोश के साथ पत्रकार दिवस मदार वेलंकनी शिक्षण संस्थान में मनाया। ये कहा जा सकता है कि कप आधा भरा है या आधा खाली है। पॉजिटिव जर्नलिज्म जो कहता है कि कप आधा भरा है, वसई विरार, ठाणे, पालघर जिले और कोंकण से हो रहा है। स्वर्गीय बाल शास्त्री जांभेकर ने समाज को जागरूक करने और लोगों को पढ़ाने के मकसद से पत्रकारिता के बीज बोए थे। लोकमान्य तिलक और P.K. अत्रे की जर्नलिज्म ने आजादी की लड़ाई में बहुत बड़ी और अहम भूमिका निभाई थी। पत्रकार आज भी अपने पहले के पत्रकारों की विरासत को आगे बढ़ाने की पूरी कोशिश कर रहे हैं, साथ ही समाज को आगे ले जाने और बुरी परंपराओं, रीति रिवाजों और गलत चीजों को हटाकर दिशा दिखाने का काम कर रहे हैं। ये बात दैनिक उधारी के रेजिडेंट एडिटर शशिकांत सावंत ने नालासोपारा में वसई विरार महानगर पत्रकार संघ द्वारा मदार वेलंकनी शिक्षण संस्था के साथ मिलकर आयोजित प्रेस दिवस समारोह में अपने प्रेसिडेंशियल भाषण में कही। इस मौके पर जाने माने इंडस्ट्रियलिस्ट पीटर फिलिप फर्नांडिस चीफ गेस्ट थे। साथ ही मदर वेलंकनी शिक्षण संस्था की फाउंडर प्रेसिडेंट श्रीमती आशा डिसूजा, वसई विरार महानगर पत्रकार संघ के प्रेसिडेंट अनिल राज रोकड़े, मदर वेलंकनी शिक्षण संस्था के सेक्रेटरी दीप मुरजेलो, सीनियर जर्नलिस्ट रविंद्र माने, वसई विरार महानगर पत्रकार संघ के वर्किंग प्रेसिडेंट जाकिर मिस्त्री और दूसरे बड़े लोग मंच पर मौजूद थे। प्रोग्राम की शुरुआत मेहमानों और चेयरमैन ने दीप जलाकर और जाने माने पत्रकार बाल शास्त्री जांभेकर को फूलमाला पहनाकर की। अपनी स्पीच में सीनियर पत्रकार सावंत ने आगे कहा कि पत्रकारिता की महाभारत काल से एक समृद्ध विरासत रही है और पत्रकारिता की असली शुरुआत कौरव पांडव युद्ध में संजय द्वारा धृतराष्ट्र को बताए गए युद्ध के वर्णन में है। इसे संजय के रूप में बताना या पेश करना ही सच्ची पत्रकारिता कहना है। हमारा समाज जैसा है, उसकी झलक अलग अलग सोशल ग्रुप्स में दिखती है। पत्रकारिता इससे अलग नहीं हो सकती। उन्होंने ये भी कहा कि उद्दामजी ब्लैक एंड व्हाइट हो सकते हैं। इस बात पर खुशी जताते हुए कि सरकार अभी गुरुकुल एजुकेशन सिस्टम पर जोर दे रही है, मदर वेलंकनी ने अपनी स्पीच में एजुकेशनल इंस्टीट्यूशन की तरक्की की तारीफ की। स्टूडेंट्स को गाइड करते हुए उन्होंने कहा कि पत्रकारिता के फील्ड में करियर के बहुत अच्छे मौके मौजूद हैं और अगर युवा इस फील्ड की ओर रुख करते हैं तो यह उनके जीवन में बहुत फायदेमंद होगा। मशहूर बिजनेसमैन और सोशल वर्कर पीटर फिलिप फर्नांडिस ने अपनी स्पीच में आजकल की जर्नलिज्म पर तीखी टिप्पणी की। वसई में आजकल की जर्नलिज्म सही दिशा में जा रही है, लेकिन 1% जर्नलिस्ट अच्छे जर्नलिस्ट का नाम खराब कर रहे हैं। अगर जर्नलिस्ट कुछ गलत कर रहे हैं तो उन्हें हमें जरूर बताना चाहिए, हम उसे सुधारेंगे। बड़ा काम करते समय कुछ रुकावटें आती हैं, लेकिन अगर जर्नलिस्ट पॉजिटिव तरीके से सही गाइडेंस दे तो हम उसका स्वागत करेंगे और उसे सुधारेंगे। उन्होंने कहा कि हेल्थ, एजुकेशन वगैरह के फील्ड में मदद के साथ साथ वे जर्नलिस्ट की कंस्ट्रक्टिव और सोशल कामों में भी मदद करने को तैयार हैं और वे ऐसी स्कीम भी लागू करना चाहते हैं जो जर्नलिज्म को कॉम्प्लीमेंट करें। मदर वेलंकनी एजुकेशनल इंस्टीट्यूट की फाउंडर श्रीमती आशा डिसूजा को इस बात पर गर्व है कि जर्नलिस्ट के जरिए समाज को सही गाइडेंस और जानकारी देने का काम ईमानदारी और पूरी तरह से किया जा रहा है। वसई में जर्नलिस्ट बहुत मेहनत और ईमानदारी से समाज के सामने सच्चाई लाने का काम कर रहे हैं। सच्चे जर्नलिस्ट हैं, इसलिए समाज के साथ हो रहा अन्याय दुनिया के सामने आ रहा है और उनके साथ इंसाफ हो रहा है। उन्होंने ये भी कहा कि समाज को पत्रकारों को अन्याय के खिलाफ लड़ने के लिए मजबूत ताकत और सपोर्ट देना चाहिए। वसई विरार मेट्रोपॉलिटन जर्नलिस्ट्स एसोसिएशन के प्रेसिडेंट अनिल राज रोकड़े ने अपने भाषण में स्वर्गीय बाला शास्त्री जांभेकर के काम के बारे में डिटेल में जानकारी दी और जांभेकर के प्रति आभार जताया। शुरू में ऐश्वर्या पांडे ने लोगों का स्वागत किया। भारती कामटेकर ने प्रोग्राम को मॉडरेट किया, जबकि सीनियर जर्नलिस्ट रविंद्र माने ने धन्यवाद दिया। वसई विरार महानगर संघ के वर्किंग प्रेसिडेंट जाकिर मिस्त्री, वाइस प्रेसिडेंट सुनील घट, ट्रेजरर विजय खेतले, सीनियर जर्नलिस्ट रविंद्र माने, ऑफिस हेड चंद्रकांत भोई, जॉइंट सेक्रेटरी विश्वनाथ कडू, मेंबर हरीश चंद्र गायकवाड़, महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन के दैनिक प्रभात समाचार संपादक भालचंद्र होलम, दैनिक मुंबई केसरी टाइम्स से संपादक वीपी सिंह, शिंदे, तिवारी, शिबू भागवत, अब्दुल कलाम, श्रीधर पाटिल, दिलीप डाबरे वगैरह बड़ी संख्या में इस इवेंट में मौजूद थे। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। सगळे पत्रकार, विद्यार्थी, टीचर्स, मी तुमचे मनापासून आभार मानतो। या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो।
मी उद्योजक आहे, बिल्डर आहे, सोशल ऍक्टिव्हिटीज आहे, हॉटेलियर आहे. रोकडे साहेबांची आमची ओळख 20 वर्षापासून आहे. मी खूप पत्रकार बघितले, न्यूज चॅनलवाले बघितले, पण त्यांचा सारखा माणूस मी बघितला नाही. 20 वर्ष झाली, पण कधीही मला त्यांनी असं डिमांड केला नाही की मला लेख लिहायचे पैसे दे, की मला अशी मदत कर, तशी मदत कर, काही मागितले नाही. मी सेंट जोसेफ कॉलेज सत्पाल इथे 10 वर्ष चेअरमन होतो. चेअरमन असताना पण गेल्या वर्षी ते आपल्या कॉलेजमध्ये येऊन गेले, तेव्हा चेअरमन नव्हतो, तेव्हा येऊन गेले, चांगलं संबोधित केले, चांगली पब्लिसिटी कॉलेजला मिळाली. जेव्हा मी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये चेअरमन होतो तेव्हा रोकडे साहेब 600 विद्यार्थी होते. 10 वर्षामध्ये 2200 विद्यार्थी झाले. शिल्लक होती 2011ला 25ला. जेव्हा मी बाजूला झालो तेव्हा 10 करोड रुपये शिल्लक होते. आणि विविध डिव्हिजन चालू केला, त्या सेल्फ फायनान्स वगैरे. 5 वर्षापासून मी नाही आहे, ट्रस्टी म्हणून आहे. आता विद्यार्थी संख्या 2200 वरून 800 वर. जेव्हा मी सकाळी घरातून निघायचो तेव्हा राईट साईडला, माझ्या घरातून राईट साईडला जायला कॉलेज असायचं, तर मी लेफ्ट साईडने वरून जायचो, सोपारा जायचो, सोपारातून घरी कॉलेजवर यायचो. अशासाठी जायचो की माझी धर्मपत्नी मला सांगायची कुठे चालला, सकाळी 8 वाजता उठून. तर मी सांगितलं ना ऑफिसला चाललो. मी जायचो कॉलेजला 8 वाजता, 12 वाजून कॉलेजला असायचो. सांगण्याचं तात्पर्य असं की जे पत्रकार आहेत, जे मनापासून काम करतात. माझे वडील टीचर आणि हेडमास्टर होते म्युन्सिपालिटीमध्ये. माझे एक भाऊ चर्चमध्ये फादर आहे. तर सोशल ऍक्टिव्हिटीज हे माझ्या घरातून जन्माला आले. माझ्या माफी ट्रस्ट म्हणून एक संस्था आहे, आई वडिलांचे नाव माफी म्हणजे मार्टिना आणि फिलिप. या संस्थेतर्फे मी गोरगरिबाला ऍडमिशन साठी, पुस्तकासाठी, आजारी लोकांना पण मदत करतो. इमर्जन्सी कोणाला लागले पैसे तर ते मी बिन व्याजाने देतो. म्हणजे आजारी लोकांसाठी 10, 20, 25 हजार मदत करतो. पण एक ऍक्सिडेंट झाला, समजा कोणाला अटॅक आला आणि त्याला अर्जंट 2-3 लाख रुपये पाहिजे असतील, तर मी बिन व्याजी त्यांना देतो. मग तेच पैसे घेऊन दुसऱ्याला आपण देऊ शकतो. हे आपल्या समाजामधलं आपलं कार्य आहे. मी माझ्या बाबतीत अशासाठी सांगतो की मला पुढे पत्रकार बद्दल बोलायचं. मी एक विधवा विदूर 2013ला एक विधवा विदूरचा मेळावा केलेला. त्या विधवाचा मेळावा होतो, पण विधवा विदूरचं होतो. तर पुष्पा भावे आलेल्या, दुसरे कवी होते, माझं नाव लक्षात येत नाही, सगळ्या कवी पत्रकार खूप आलेले. 3000 लोक होते. त्या 3000 लोकांना घरातून कॅच करून, म्हणजे एक करून पकडून बसमध्ये बसून, रिक्षामध्ये बसून आपल्या वाघोलीमध्ये बिकळदेराव बंगला, त्याच्या मागे प्रोग्राम केलेला. त्यांना शॉल, ब्लँकेट वगैरे वगैरे सगळं दिलं. माझी आई 2012 मध्ये वाढली ना, तेव्हा त्याच्या अगोदर माझ्या घरामध्ये आहे ना, घर बघायला लोक यायचे. ते त्याच्यामध्ये 2-3 विधवा होत्या त्या माझ्या घरी आल्या नाही. तर मी त्यांना विचारलं का नाही तुम्ही घरी आले. ते बोलतो आम्ही अशासाठी घरी आलो नाही की एक गिरीजला घर बांधलाय ना, तर आम्ही विधवा होते ना, त्यामुळे आम्हाला त्यांनी घरात घेतलं नाही. तर मी चुकीच आहे, विधवा होता म्हणजे कोणी मुद्दाम विधवा होतं का. तर मग तेव्हा मला आईने सांगितलं तू ह्याच्यासाठी काहीतरी कर. आई वारली 2012. 2013ला तेव्हा मी ऍम्ब्युलन्स आणला, ऍम्ब्युलन्स समाजासाठी ऍम्ब्युलन्स आणला आणि फ्री ऑफ कॉस्ट. फक्त त्यांनी डिझेल भरलेलं माझी ऍम्ब्युलन्स आहे ती पुन्हा भरून द्यायची, भरून दिलेली पण भरून द्यायची. तेव्हा एक अशी घटना घडली की एक सत्पाळातले एक कपल होतो, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझा ड्रायव्हर घेऊन गेला. तेव्हा घेऊन गेल्यानंतर त्यांनी घेऊन गेला, त्याला काय त्यांनी जेवण वगैरे दिलं नाही, घरी सोडलं सत्पाळात. त्यांनी त्याच्याकडून 500 रुपये मागितले. 5000 रुपये जायचे 5000 असतात ना, त्यांनी 500 मागितले की 500चं डिझेल. तर त्यांनी सांगितलं की ते आम्ही देणार नाही. तर काय नाही देणार, तुमचे शेठ जे आहेत ना ते ऍम्ब्युलन्सवर पैसे कमवून बंगला बांधला, मर्सिडीज गाडी चालवतो. ऍम्ब्युलन्स घेतलेला 6 महिने झाले.
ते बंगला बांधला, मर्सिडीज गाडी चालवतो वगैरे वगैरे. मी सांगितलं त्यांना फोन दे. तर त्यांना फोन दिल्यावर ते दोघं ब्लाइंड होते, म्हणजे आंधळे होते आणि त्या सत्पाळात. तर मी सांगितलं काय आहे, तर बोलतोय ना आम्ही देणार ना, तुम्ही असे बंगले बांधले, हे बांधलं ॲम्ब्युलन्सच्या वर. मी सांगितलं बाबा आम्ही आता मी 6 महिन्यापूर्वीच घेतलं ना, बंगले बांधून टाईम झाला. तर तेव्हा मी ती गाडी त्यांना सांगितली की ती ॲम्ब्युलन्स त्याला देऊ नको, त्याला पैसे दे पाहिजे. ती ॲम्ब्युलन्स घेऊन जर संजीवनी हॉस्पिटलमध्ये नेली. संजीवनी हॉस्पिटलचे चेअरमन महेश देसाई हे माझे मित्र आहेत. मग ती नेऊन ती ॲम्ब्युलन्स तिकडे नेली. म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज मला कळताना लोक आपल्याला विविध उपमा देत असतात. आज पत्रकार आहेत, आता तुम्ही पत्रकार जमलेले आहेत, तर पत्रकार 99% पत्रकार खूप चांगले असतात, खूप म्हणजे खूप चांगले. पण 1% पत्रकार जो असतो तो आम्हाला ब्लॅकमेल करत असतो. आयुष्यामध्ये मोठा होत असताना कमी जास्त होते, हातातून काही चुक्या झालेल्या असतात, सगळ्यांच्याच होतात. त्यांनी येऊन मी त्यांना सांगितलं की तुम्ही या समोर बसा, आम्हाला काय, आम्ही तुम्हाला काय त्रास दिलाय की आमच्या काय चुकलं ते आम्हाला तुम्ही सांगा. ते सांगत नाही, चुकलं काय नाही, पण आम्हाला तुम्ही आज पिवळं शर्ट का घातलं, आज लाल शर्ट का घातलं, तुम्ही मर्सिडीज मध्ये फिरवता, आम्हाला मर्सिडीज उभी करत नाही, तुम्ही आम्हाला रेस्टॉरंट मध्ये बिल भरत नाही, तुम्ही आम्हाला दारू देत नाही. 99% पत्रकार खूप चांगले, पण 0.1% आहे ना, जसे पोलिसा बाबतीत कसं असते ना, तसं 0.1% पत्रकार तुमचं नाव खराब करतात. माझ्याकडे आता मी गेल्या वेळी दुसरी ॲम्ब्युलन्स दिली 10 लाख रुपयाची संजीवनी हॉस्पिटल. ते आपले दिलीप दाते साहेबांनी, त्यांनी माणूस पाठवलं म्हणजे वगैरे कामाला, आणि त्यांनी युट्यूबवर टाक. तर मी त्यांना सांगितलं तुमचे किती पैसे झाले. तो बोलतो पैसे 1 रुपये ना, जे तुम्ही काम करता ना ते आम्हाला लोकांना दाखवायचं. आता आपल्या रोकडे साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाचा जो बाहेर पडतो ना डोनेशन, तो मी 11 लाख मिळवून दिला कार्डिनल हॉस्पिटलला. मुद्दा 11 लाखाचा होता. तर सगळे चॅनलवर आले, आज जी न्यूज पासून स्टार, ते बोलतो आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची. मी सांगितलं काय झालं, तर मुलाखत अशी घ्यायची आहे की तुम्ही 11 लाख रुपये दिले, मुलीचे जमा झालेले तो इम्पॉर्टंट भाग नाही, लोक खूप डोनेशन देतात. पण जे इंटेन्शन आहे की लोकांनी आपलं लग्न झाल्यानंतर लोक विसरतात, मोठ्या मोठ्या लोकांना पार्ट्या देतात. पण तुम्ही संजीवनी हॉस्पिटल, कार्डिनल हॉस्पिटलला तुम्ही जे डोनेशन दिलं ना, तर हा सगळा संदेश मला दुनियाभर आम्हाला पसरवायचा. जिल्ह्यामध्ये ते सुद्धा सिंधुदुर्ग नगरी जे मुख्यालय आहे सिंधुदुर्गचे तिथे उभारलेले आहे. ते महाराष्ट्रातलं मला वाटतं सगळ्यात चांगलं पत्रकार भवन असावं. तुम्ही सर्व पत्रकारांनी तिथे यावं, बघावं. आणि बाळशास्त्री जांभेकरांनी जे काम केलेले आहे त्याचे तिथे संपूर्ण आशय तुम्हाला पाहता येईल. त्यांचं गाव जे सुंदर आहे, पोंभुर्ल्याचं हे निसर्ग, कोकणात मुळात निसर्ग सौंदर्य आहे. कोकणात असंख्य रत्न जन्माला आली, त्यातले बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिवादन करतो आणि हा कार्यक्रम इथे आयोजित केल्याबद्दल या प्रशालेला आणि पत्रकारांनाही धन्यवाद देतो. खरं तर पत्रकारिता कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण बाळशास्त्रींनी घालून दिलेले आहे. आपण म्हणतो अर्धा पेला भरला आहे असे म्हणता येतं, अर्धा पेला रिकामी आहे असंही म्हणता येतं. तो भरला आहे म्हणायचं की रिकामी आहे म्हणायचं हे आपण ठरवत असतो. आणि म्हणून या भरलेल्या पत्रकारिता दाखवणारी आमची पत्रकारिता आहे. कोकणामध्ये संपूर्ण कोकणची जी पत्रकारिता आहे, वसईपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत बाळशास्त्री जांभेकरांपर्यंत पत्रकारिता जो आशय आहे तो भरलेल्या पत्रकारितेचा आहे. रिकाम्यापेक्षा काय भरलंय हे दाखवण्याचं काम इथले पत्रकार करतात. म्हणून कोकण भूमीच्या या सुंदर अशा भूमीला एक सुंदर असं जे आशय आणि अवलोकन मिळालं आहे ते त्या माध्यमातूनच मिळालं आहे. खरं स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्रकारितेचं महत्व तुम्हाला माहिती आहे. मराठा आणि वृत्तपत्र त्या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवण्यासाठी काम केलं. ते लोकमान्य टिळक यांचं सुद्धा वृत्तपत्र होतं. वृत्तपत्राची ताकद मोठी आहे. आपण सर्वांनी समाज प्रबोधनाचं काम करावं या भूमिकेतून वृत्तपत्रांनी हे काम केलेले आहे. त्या बाळशास्त्री जांभेकरांपासून आतापर्यंतच्या सर्व वृत्तपत्रांचा जो इतिहास आहे तो त्या माध्यमातून आहे. आताच आपल्या प्रमुख पाहुण्यांनी
काही गोष्टी पत्रकारितेच्याही सांगितल्या. खरं तर समाजामध्ये आपल्या हाताची 5 बोटं काही सारखी नसतात, म्हणजे ती कमी जास्त आपण पाहतो. तसं समाजामध्ये सर्व घटक असतात, चांगले आहेत त्याचे वाईट आहे असे सगळं आहे. तसं पत्रकारितेतही असू शकतात, परंतु सकारात्मकता देणारा विचार पत्रकारिता जास्त प्रमाणात जोपासते. म्हणून हा पत्रकारिता मला अधिक महत्वाची वाटते. आणि तुम्ही करत असलेली पत्रकारिता ही त्या दिशेने जाणारी आहे. बाळशास्त्रींनी जी दिशा दाखवली त्या दिशेने आपण चाललो, म्हणून या पत्रकारितेला अधिक महत्व आहे असं मला वाटतं. समाजामध्ये आजही अनेक गोष्टी आहेत. आताच जे विधवा हा विषय त्यांनी काढला, समाजामध्ये ज्या ज्या प्रथा वाईट आहेत त्यांना बाजूला सारून पुढे जाण्यासाठी जे बळ देण्याचं काम करतात ते वृत्तपत्र करतात आणि पत्रकार करतात. म्हणून या पत्रकारितेला सलाम करण्याचा दिवस आजचा आहे. खरं तर या एका शैक्षणिक संस्थेमध्ये आपण आलेलो. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये गुरुकुलात्मक शिक्षण पद्धती असा एक अवलंब केलाय. खरं तर मूळ जी शिक्षण आहे ते गुरुकुल पद्धतच आहे. तुम्ही रामायणातल्या महाभारतातल्या ती गुरुकुल पद्धत होती आणि त्याच पद्धतीचा कुणीतरी अवलंब करावा असं आताच्या शिक्षण व्यवस्थेचा वाटतंय. ही सुद्धा एक सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि ही शाळा त्या दिशेने काम करते. म्हणून शाळेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. पत्रकारितेचं मूळ आम्ही शोधताना आम्हाला संजय सापडतो, जो महाभारतात होता, जो महाभारतात जे घडलं ते सांगत होता आणि ते धृतराष्ट्र पाहत होता. त्यांच्या नजरेने म्हणजे जे घडलं ते सांगतो तो पत्रकार. म्हणून संजयची पत्रकारिता ही सुरुवातीची पत्रकारिता असं मला वाटतं आणि तीच दिशा घेऊन आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकरांपर्यंत येतो आणि त्याच्या पुढची आपली जी पिढी आहे ती पुढे नेणारी पत्रकारिता आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. खरं तर आता 1 वाजलेला आहे, सर्वांना जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे जास्त बोलणार नाही. पण विद्यार्थी मित्र हो, पत्रकारितेत तुम्हाला खूप मोठं करिअर आहे. म्हणजे आपण म्हणतो आम्ही पुढे काय करणार आहोत. म्हणजे पत्रकारिता पूर्वी असं होतं, पत्रकारितेत पैसे मिळत नव्हते, पगार मिळत नव्हते, पत्रकारांची हालाकीची स्थिती होती. पण आज ती राहिलेली नाही. एआयने जरी आता नवीन तंत्रज्ञानाने जरी याची जागा घेतली असली तरी पत्रकारितेत सुद्धा नव्या पिढीला येण्यासाठी खूप संधी आहे. राजकारणात येण्यासाठी संधी आहे, समाजसेवेमध्ये येण्यासाठी आहे, व्यवसायामध्ये येण्यासाठी आहे. तसं पत्रकारितेमध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. त्यासाठी सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यवस्था केलेली आहे. त्या दिशेकडे सुद्धा तुमचे काही विद्यार्थी वळतील अशी मी आशा करतो. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या दूरदृष्टीतून मदरवल्लभांनी एज्युकेशन ट्रस्टची स्थापना झाली व या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. संस्थेच्या सार्वजनिक प्रगतीमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मी पत्रकार संघाचे सचिव श्री अनिलराज गोपळे सरांना विनंती करते की त्यांनी आशा डिसूजा मॅडम यांचे स्वागत करावे. हे शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी नेतृत्व असलेले म्हणून ओळखले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सदैव कटिबद्ध राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मदरवल्लभ एज्युकेशन ट्रस्टने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. संस्थेच्या शैक्षणिक दर्जा सातत्याने सुधारणा घडवून आणणे, शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण सुधारणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांच्या निधनामुळे संस्था विश्वासार्हता, शिस्त आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रतीक बनली आहे. मदरवल्लभ शिक्षण संस्थेचे सचिव श्री टी मोहोळे यांचे स्वागत करण्याची विनंती मी श्री विजय खेतले साहेब यांना करते. त्यांनी त्यांचं स्वागत
प्रमुख अतिथी आणि आम्ही सर्वांचे मार्गदर्शक श्री अनिलदास रामदास डोकळे हे एक ज्येष्ठ निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकारिता, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. विविध दैनिके, साप्ताहिके, नियतकालिकातून त्यांच्या लेखनाने समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. ग्रामीण, शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर त्यांनी नेहमीच परखड आणि वास्तववादी लेखणी चालवली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले. समाजातील सत्य, न्याय, पुनर्दृष्टी पत्रकारिता घडला आहे असे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे श्री अनिलदास डोकळे साहेब. मी शाळेचे सचिव श्री बी कुलकर्णी साहेब यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे आणि लगता है दोस्तों हमारे शहर चुनाव आ गया. सगळीकडे स्वार्थ, तंगी घेता घेतली, फोडाफोडी, प्रचंड असं पोटाला गेलेलं राजकारण शहरासाठी राज्यात चाललेलं असताना ज्यांनी समाज सुधारण्याचं स्वप्न 18व्या शतकात पाहिलं, ज्यांना आद्य समाज सुधारक म्हटलं जातं, आधी केले आणि मग सांगितले अशा तऱ्हेचे आद्य समाज सुधारक त्या बाळशास्त्रींच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला, त्यांच्या स्मृतींना वंदन करायला तुम्ही आम्ही एकत्र जमतो. आणि मला वाटतं मित्र, हा समाज आश्वस्त या अशा घटनांमुळे होतो आणि या उद्याच्या भावी पिढीकडून चांगली अपेक्षा त्या निमित्ताने आपण अपेक्षित ठेवूया की हा समाज सुधारण्याचा संस्कार आपल्या शिक्षणासोबतच, तुमच्या शालेय अभ्यासक्रमासोबतच तुमच्या पुढे या गोष्टी याव्यात म्हणून काढलं. आणि आमचा प्रयत्न होता की असे कार्यक्रम युवा वर्गापुढे झाले पाहिजे, व्हावेत. आणि म्हणून आज आपण जमलेलो आहोत. आजचे सन्माननीय अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, आमचे निवासी संपादक सावंत सर. मित्रांनो, तुम्हाला कल्पना नसेल की पंधरवाड्यावर महापालिकेसारख्या निवडणुकांना सामोरे जाताना संपादकीय मंडळी किती व्यस्त असते, आम्हाला त्याची जाणीव आहे. पण अशा प्रचंड अशा धावपळीच्या शेड्यूलमध्येही आम्हाला शब्द दिलेला असल्यामुळे सावंत सरांनी आज वेळ काढला. त्यांचे मी त्यासाठी खास करून आभार मानतो. दुसरे आमचे मित्र, काहीशे प्रसिद्धी पराभव बसलेले, योग्यता असतानाही त्यांना प्रसिद्धीच्या त्या वयामध्ये अद्याप आमच्यासारख्या पत्रकार वर्गाला आणता आलं नाही, असे प्रसिद्धी पराभव आमचे मित्र पीटर फर्नांडिस आहेत, आमच्या शाळेच्या संस्थापिका आशा मॅडम, दीप सर, माझे सहकारी, माझा समकालीन मित्र रवी, आमचा कार्याध्यक्ष जाकीर सर, माझे इतरही सहकारी, मुंबईहून खास उपस्थित असलेले आमचे मजबूर सर, आमचे भालचंद्र भुवन. जरी पत्रकारितेच्या मूळ प्रवाहात नसले तरी पत्रकारितेला पूरक कामगिरी बजावणारे आमचे शिवराम सावंत आहेत, आमचा सुंदर इकडे बसलेला आहे, आमचे खजिनदार केतले साहेबांनी, इतर सर्व मान्यवर मंडळी, सर्वांचे मी धन्यवाद यासाठी मानतो की पालिकेच्या निवडणुकांचा मगाशी उल्लेख केल्यामुळे आमचं पत्रकारिता क्षेत्रही त्यामुळे प्रभावित झालेलं आहे. सर्वांना काही ना काही काम, काही ना काही व्याप, रिपोर्टिंग व्यतिरिक्तही अनेक जबाबदाऱ्या, वर्तमानपत्रांचे व्यवस्थापन आम्हाला सांगत असतं. आणि अशा प्रचंड व्यापातूनही आमचे निम्म्याधिक पत्रकार संघाचे पदाधिकारी आज उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो.
दिलीप डाबरे आणि त्यांचे सहकारी पण उपस्थित झालेले आहेत. त्यांचं अब्दुल कलाम आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्र, कार्यक्रमाला अगोदरच विलंब झालेला आहे सुरू व्हायला आणि आमच्या अशा मॅडमनी आमच्याही खात्याचं माझ्याही खात्याचं बोललेलं आहे, त्यामुळे मी काही काय बोलणार नाहीये. तुम्ही घाबरून जाऊ नका. आपल्याला 2 मान्यवरांचं, अध्यक्ष साहेब आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. जांभेकर 1812 साली जांभेकरांचा जन्म झाला. 32 साली अवघ्या 20 वर्षाच्या वयात परमपूज्य जांभेकरांनी पाक्षिक सुरू केलं जातं नावाचं. आणि मित्र, या मराठी वृत्तपत्र सृष्टीला सुरुवात झाली. जांभेकरांबद्दल एक बोललंच पाहिजे की 20व्या वर्षी केवळ इतकी अचाट बुद्धिमत्ता या माणसाला होती सर, की एका वेळी समाज सुधारणा, अनिष्ट परंपरा रूढींना पायदळी तोडवण्यासाठी, समाजाला जागृत करण्यासाठी अशा वेगळ्या उद्देशाने त्यांनी भाषिक सुरू केलं. हे करत असताना त्यावेळी जांभेकरांना 9 आंतरराष्ट्रीय भाषा येत होत्या. गणितावर तुमचा आमचा जो पगडा आहे, भास्कराचार्यांचं खरं गणितावरचं जे ज्ञान होतं, जगाला सांगण्याचं, जगापुढे मांडण्याचं काम जांभेकरांनी केलं. तुमची आमची काम देणं आपण म्हणतो, ज्ञानेश्वरी ती सर्वांना समजावी म्हणून मराठीतून प्रकाशित करण्याचं पहिलं काम प्रकाशन म्हणूनही आणि एक समाज सुधारक म्हणूनही जांभेकरांनी केलं. पहिली ज्ञानेश्वरीची मराठीतील प्रत प्रकाशित करण्याचं फार मोठं मौलिक काम जांभेकरांच्या नावे जातं. 1800च्या दशकामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये भारतीय पहिले प्राध्यापक पुण्याचा मान सुद्धा जांभेकरांच्या नावे दिला गेलाय. असे अनेक क्रम, खगोलशास्त्राचे पहिले वेधशाळेचे शास्त्रज्ञ म्हणून जांभेकरांचं नाव येतं. रसायनशास्त्राचे पहिले अभ्यासक म्हणून जांभेकरांचं नाव घेतलं जातं. असे विविध विक्रम त्यांच्या नावावर बनवले. अशा जांभेकरांना तुमचा अर्थ दुर्दैव असेल की त्यांना केवळ 34-35 वर्षाचा आयुष्य लागला आणि खूप लवकर. शुभ दुपार. आपला कार्यक्रम 11 वाजता चालू होणार होता. आपले मुख्य अध्यक्ष हे मुंबईहून आलेले आहेत, त्यामुळे आताची कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि स्वागत समारंभ पार पाडलेला आहे. आजच्या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मी विशेष संदेश देऊ इच्छिते. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय श्रीकांत सावंत सर, निवासी संपादक दैनिक पुढारी, माननीय प्रमुख पाहुणे उद्योजक श्री पीटर फिलिप फर्नांडिस सर, वसई विरार महानगर पत्रकार संघाचे आदरणीय अध्यक्ष श्री अनिल राज रोकडे सर, सचिव श्री दीप बुर्जेलो सर, सर्व पत्रकार संघ समिती वसई विरार महानगरपालिका, माझे उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मदर वेलंकनी शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस अत्यंत गौरवाचा आहे, कारण आपण आज पत्रकार, दर्पणकार, स्वर्गवासी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन आज 6 जानेवारी साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहात. मी आपल्या सगळ्यांचे मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्ट आणि आपल्या वसई महानगर पत्रकार संघाच्या वतीने आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि या पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा.
जांभेकरांनी दर्पणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांनी पत्रकारितेला फक्त बातमी देण्याचे काम नाही केले, तर समाज प्रबोधन, सत्य शोधन आणि जनजागृतीचे माध्यम बनविलेले आहे. आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करताना मला असे वाटते की त्यांनी पेटविलेला सत्याचा दिवा आजही आपल्या पत्रकार बांधवांच्या हातात तेवढ्याच निष्ठेने उजळतो आहे. माझ्या प्रिय मान्यवरांनो, पत्रकारिता ही लोकशाहीची चौथी पायरी म्हणतात, पण माझ्या मते पत्रकारिता ही फक्त चौथी पायरी नाही, ती लोकशाहीची सतत जागी असणारी चेतना आहे. जिथे अन्याय होतो तिथे आवाज उठवणे, जिथे सत्य झाकले जाते ते प्रकाशात आणणे आणि जिथे समाजाला मार्गदर्शन लागते तिथे योग्य माहिती देणे हे कार्य पत्रकार बांधव अतिशय प्रामाणिकपणे गेले किती वर्ष करत आहेत. आजच्या डिजिटल युगामुळे पत्रकारितेमुळे खाली लेखन नाही की जाहिरात नाही, तर ते आपल्या भाविक रूपाने, आत्मिक रूपाने, धार्मिकतेने आणि जनजागृतीचे काम हे करत आहेत आणि सत्य जे आहे हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि ह्यामुळे आपल्या समाजाला, आपल्या देशाला खूप काही फायदा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आज पत्रकारिता आहे, हा संघ आहे, म्हणून आज प्रत्येक मानव हा आपल्या सत्तेने, महत्वाकांक्षेने जगत आहे. कारण कोणत्याही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपला पत्रकार संघ सतत आपल्या मानवाच्या पाठीशी असतो आणि त्यांनी हे कार्य केलेले आहे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, फक्त शिक्षण हे आपलं कार्य नाही किंवा हे आपलं ज्ञान नाही, तर आपण पत्रकारितेकडे सुद्धा वळलं पाहिजे. समाजाची बांधिलकी करायची असेल तर आपल्याला आपल्या या लोकांची, ज्ञानी लोकांची आपल्याला जोड मिळाली पाहिजे आणि यासाठी त्यांना भरभक्कम उभं राहण्यासाठी आपल्याला पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. तरच ते आपल्या समाजामध्ये आपल्या देशाची घडवणूक चांगल्या तऱ्हेने करू शकते. आज आपल्या या विरार महानगरपालिकेच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज भोगरे सर आणि त्यांचे सगळे सहकारी संघटना संघ यांना मी खरोखर अभिवादन करते, प्रणाम करते की आज तुमच्यामुळे ही जी आपल्या देशाची काय चालली